हाय गाईज, झटपट रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बरेच दिवस कुठलाही व्हिडिओ मी टाकू शकले नाही कारण शेड्यूल खूप टाईट आणि बिझी होते। आज मात्र सुट्टी पण होती आणि पाऊस पण होता। पावसामुळे मस्त गरम गरम काहीतरी खायचे होते, तर मग मी ठरवले की आज आपण समोसा करूया आणि समोसा बनवल्यावर त्याची रेसिपी देखील बनवूया आणि ती पोस्ट करूया। समोसा जर खुसखुशीत आणि कमी तेलात बनवायचा असेल तर सर्व टिप्स मी इथं सांगितले आहे। चला तर मग आपण समोसा बनवूया। समोसा बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या वाट्या मैदा घेतलेला आहे आणि 1.5 चमचा रवा टाकलेला आहे। रवा ॲड केल्यामुळे समोसा खुसखुशीत बनण्यास मदत होते। इथे मी 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावरच क्रश करून टाकत आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीपुरते मीठ टाकलेले आहे आणि 4 चमचे साजूक तूप देखील टाकलेले आहे, ते मोहन म्हणून टाकलेले आहे। आता इथे खरी मजा म्हणजे काय, हे सगळं मिश्रण जर तुम्ही व्यवस्थित 2 ते 3 मिनिट कोरडंच असताना मळून घेतलं, एकजीव केलं, जेणेकरून त्याचा असा मस्त गोळा झाला पाहिजे किंवा त्याचे क्रम्बल्स झाले पाहिजे, तर आपला समोसा खुसखुशीत होण्यात याची खूप मदत होते। बघा 2 ते 3 मिनिट झाल्यावर ऑटोमॅटिकच असं दाबलं असता त्याचा एक गोळा तयार होतो। म्हणजे मस्त ते एकत्र झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे सगळं पीठ। आता याच्यामध्ये साधारणतः 1 वाटी पाणी, 1 वाटीपेक्षा पण कमी लागतं पाणी आपण टाकूया आणि हे कणकेसारखं मळून घेऊया। पण हा जो कणकेचा गोळा आहे किंवा हा जो गोळा आहे हा घट्ट मळवायला पाहिजे। हा अजिबात पातळ किंवा याच्यामध्ये अजिबात पाणी जास्त व्हायला नको। बघा कसा घट्ट झालेला आहे आणि त्याच्यावर जास्तीत जास्त मेहनत घेऊन आपण तो एक 5 मिनिट तरी निदान एकजीव असा मळून घ्यायचा आहे। छानसा गोळा मळून झाला की त्याला कापडाने व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे। तोपर्यंत आता आपण समोसाचे स्टफिंग करूया। इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहे, या माझ्याच गार्डनमधल्या आहे आणि 2 इंच आलं घेतलेलं आहे। ती मिक्सरमधून पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्या रगड्यामध्ये मी भरडा मसाला तयार करणार आहे। त्यासाठी 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा धणे पण घेत असते, पण धणे माझ्याकडे अवेलेबल नव्हते आणि त्याची धण्याची पावडर होती, मग मी ती नंतर टाकणार आहे। भरडा मसाला म्हणजे मसाला थोडासा जाडसरच कुटायचा असतो। 7 ते 8 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे आणि भाजी करतो तेव्हा कापतो तसे आपण ह्याच्या फोडी करून घेऊया। आता या स्टफिंगला म्हणजेच भाजीला आपण साजूक तुपाची फोडणी घालणार आहोत। मी 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हा जाडसर वाटलेला भरडा मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण 2 ते 3 मिनिट हा मसाला परतवून घेऊया। आहा, मस्त बडीशेपेचा खमंग वास येतो आहे। आता यामध्ये आपण जे आलं आणि हिरव्या मिरच्या यांचं जे वाटण तयार केलं होतं ते टाकूया आणि ते पण साधारणतः 2 ते 3 मिनिट आपण परतवून घेऊया। त्याच्यामध्ये आता हे मी 7 ते 8 बटाटे होते, हे चिरलेले आहे, ते टाकलेले आहेत आणि ते आता हलवून घेऊया। यामध्ये आणखीन आपण साधारणतः पाव वाटी फ्रोझन मटर मी यूज केलेले आहेत। यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकत आहे। त्यानंतर मोठा चमचा चाट मसाला आणि मोठा चमचा मिरे पावडर। याच्यामध्ये धण्याची पूड मी टाकते कारण खडे धणे माझ्याकडे नव्हते आणि खूप सारी कोथिंबीर। आता हे 2 मिनिट शिजल्यावर मी ह्याला मॅश करणार आहे। मॅश म्हणजे अगदीच त्याची बारीक पीठ नाही करणार आहे, तर काही बटाटे तसेच ठेवणार आहे आणि काही बटाटे मॅश करणार आहे।
चला तर मग आपलं समोसाचं स्टफिंग तयार झालं आहे. आता हे थंड होऊ देऊया आणि तोपर्यंत समोसाचे कव्हरिंग कसे करायचे ते बघूया. कव्हरिंग तयार करताना त्याला शेप कसा द्यायचा हे नीट बघा. छोटासा गोळा मी कणकेतला काढलेला आहे आणि त्याला मस्त गोल आकार देत आहे. आता हा लाटताना साध्या पोळीसारखाच लाटायचा आहे, पण शेवटी त्याला ओव्हल शेप द्यायचा आहे. बघा पोळीला मी कसा अंडाकृती किंवा ओव्हल शेप देते आहे. आता बघा या पोळीसारखाच थिकनेस ठेवलेला आहे मी. आता आपण याचे 2 भाग करूया, जेणेकरून याचे 2 समोसे आपल्याला बनवता येतील. एक भाग साईडला काढून ठेवते मी आणि एका भागाचं आपण समोस्याचं कव्हरिंग तयार करूया. त्यासाठी मी वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे आणि ते सगळीकडून लावलेले आहे साईडला. आता नीट बघा, 2 एंड्स जे आहे ते मी एकत्र करते आहे आणि त्यांना जोडते आहे आणि वरती कोणाला घट्ट दाबून सील करते आहे. तसंच खालचे पण आपल्याला जी पूर्ण कोन आहे तो पण सील करायचा आहे. आता कोन बघा मी कसा धरला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टफिंग करायचं आहे. स्टफिंग हे खूप जास्त पण नको आणि कमी पण नको, मॉडरेट ठेवायचं आहे आणि किंचितचं थोडंसं दाबून भरायचं आहे, म्हणजे गॅप राहणार नाही. पूर्ण भरून झालं की वरील दोन्ही साईड घट्ट सील करायच्या आहेत आणि ऑटोमॅटिक समोसाचा शेप येतो. बघा खूप चांगल्या प्रकारे सील करायचे आहेत, जेणेकरून आपला समोसा फुटणार नाही आणि स्टफिंग बाहेर येणार नाही. बघा असा समोसा बसला पाहिजे. ओके, असा ठेवला तर तो बसला पाहिजे, म्हणजे करेक्ट झालेला आहे समोसा. अशा प्रकारे मी सगळे समोसे करून घेतलेले आहेत आणि आता आपण तळण्याच्या प्रोसिजरकडे जाऊया. हे समोसे ठेवताना आपण ओल्या कपड्याने झाकून ठेवणार आहोत. आता मी कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये साधारणतः 3 ते 4 समोसे मी टाकणार आहे. खूप कमी पण समोसे टाकायचे नाही आहे आणि जास्त पण समोसे टाकायचे नाही आहे, जेणेकरून कसं आहे की 3-4 टाकले की हीट बरोबर डिस्ट्रीब्यूट होईल सगळ्या समोस्यांना. एक टाकला तर पटकन जळून जाईल समोसा. आता हे सगळी प्रोसिजर तुम्हाला तळण्याची एकदम सीम ठेवायची आहे गॅसची फ्लेम आणि मग तळायची आहेत, म्हणजे ते खुसखुशीतपणा त्याचा टिकतो किंवा खुसखुशीतपणा येतो. अदरवाईज कव्हरिंग एकदम मऊ पडून जाते. हे असं तळल्याने काय होतं, आपण दुसऱ्या दिवशी जरी समोसा खाल्ला तरीसुद्धा त्याचं कव्हरिंग जे आहे हे मस्त खुसखुशीत राहतं. बघा असे बिस्किट कलरमध्ये तळायचे आहेत आणि मस्त आपले गरम गरम समोसे तयार झालेले आहे. मी मिरच्या देखील तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त समोसा, मिरची आणि चहा असा बेत आहे. तर कशी वाटली आपल्याला रेसिपी नक्की कळवा आणि करूनही बघा. थँक्यू.